कोळेकर बातचीत करत आहेत. हरलेल्या मॅचचा बदला घेण्यासाठी आज आपण सज्ज झालो आहोत. SK 11 संघाचे स्ट्रोक फलंदाज भाया टोके आणि दादू टोके दोघे मैदानात, दोघे भाऊ मैदानामध्ये सज्ज झालेत. आणि मला वाटतंय रनअपसाठी आलेत ते रवी लाटे. रवी लाटे स्ट्राईकला आहेत ते भाया, नॉन स्ट्राईकला आहेत ते रवी लाटे आणि रनअपसाठी आलेत ते प्रथमेश. चला पटापट घ्या जरा, मग पुढचे सामने आपल्याला जड जातील. आलेले सर्व प्रेक्षकांचे मंडळातर्फे हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. चला पंचानं सामना त्वरित करा, चालू करा. स्ट्राईकला आहेत ते भाया टोके, नॉन स्ट्राईकला आहेत ते रवी लाटे आणि रनअपसाठी आहेत ते प्रथमेश टोके आणि गोलंदाजीसाठी आहेत ते पप्पू शिंदे. पप्पू शिंदे हा असा खेळाडू आहे का काल त्याने एका मॅचमध्ये 12 सिक्सर ठोकले. त्याचे हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. मला वाटतंय पप्पू यांचा पहिला चेंडू सामना करतील भाया आणि फुलटॉस दिलेला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मला वाटतंय चौका पार, सीमा पार आणि पहिल्या चेंडूवर भायच्या बॅटेतून निघलेला पहिला चौका, संघासाठी पहिला चौका. आपल्या बॅटीतून पहिला चौकार मारला तो भाया टोके याने. वैयक्तिक 4 धावा, संघासाठी 4 धावांचा खाता खोलला भायाने. पप्पू सज्ज, डाव्या हाताचा गोलंदाज पप्पू 1 धाव पूर्ण केले आणि दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात लांब लापला मारलेला चेंडू. मिक्स फिल्डिंग उद्योजक गणेश कोळेकर यांच्याद्वारे मिस फिल्डिंग. मला वाटतंय थोडासा आत्मविश्वासाची गरज. चेंडू कोणत्या दिशेने पळतो ते पकडण्याच्या नादामध्ये गणेश कोळेकर यांची मिस फिल्डिंग आणि चौकेच्या रूपात धावसंख्येमध्ये बढ झाले. 2 चौके मारले ते भाया टोके आणि डीजे. पप्पू यांचा पुढचा चेंडू आक्रमक फलंदाजी करत आहेत ते भाया टोके. 2 चौकार मारून मैदानात सज्ज. हलकासा कट मारलाय 1 धाव घेण्याच्या नादात, परंतु चांगली अशी फिल्डिंग गोलंदाजी करून पप्पू यांच्याद्वारे, चांगली फिल्डिंग पप्पू यांच्याद्वारे आक्रमक फलंदाजी करत आहेत ते भाया टोके. 2 सनसनीत चौके खेचून मैदानात खंबीरपणे उभे आहेत ते भाया टोके. पप्पू यांचा पुढचा चेंडू मारा करतील भाया आणि उंचवर मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटला कट लावून पळालेला चेंडू कीपरच्या हातात आणि पहिला गडी बाद होतो तो भायेच्या रूपानं डीजे. SK संघाचा पहिला विकेट भाया यांच्याद्वारे. चांगला असा गोलंदाज पप्पू यांना पहिला विकेट मिळण्यात यश. हलकीशी कट मारून पळालेला चेंडू कीपरने टिपला आणि पहिला विकेट पडलाय तो भाया यांच्याद्वारे. आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी स्फोटक फलंदाज सगळ्या संघानं लक्ष असू द्या. याच्या पुढच्या एक्स्ट्रा मॅच होणार आहेत त्या फक्त न फक्त 2 ओव्हरच्या राहणार आहेत. सर्व संघ चालकानं याची दक्षता घ्यावी. 2 ओव्हरचे सामने राहतील एक्स्ट्रा मॅच.
पुढचा चेंडू हलकासा कट, एक धाव पूर्ण केले दुसऱ्या धावच्या प्रयत्नात, पण अतिशय उत्तम अशी फिल्डिंग करताना दिसत आहेत ते दौलत टोके. चांगली सुंदर सुंदर फिल्डिंग. आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत ते दौलत टोके. गोलंदाजीचा आत्मविश्वास वाढला. चौका छक्के कमी आहे, 1-2 धाव दिली तर काही हरकत नाही, पण चौका छक्का गेल्यानंतर गोलंदाजीचा आत्मविश्वास खचतो आणि जी बॉल टाकतो त्याच्या व्यतिरिक्तच बॉल पडतो आणि नाराज होतो. पुढचा चेंडू पप्पू यांचा, रवी यांना आणि उंचावर मारलेला फटका, मला वाटतंय सीमा पार आणि पंचांचा चौकारचा इशारा. आणि मला वाटतंय हे षटक सुद्धा संपतं. एक षटकानंतर एक बाद धावसंख्या होते ती संख्या डीजे. धन्यवाद डीजे. ज्यानं आवाजाची व्यवस्था केली ते शेलकेपाड्याचे डीजेवाले मंडळातर्फे त्यांचे आभार. तेजस गोलंदाजीसाठी आले ते तेजस सामना करतील. तुषार तेजस दोघे सख्खे भाऊ. पाहूया फिल्डिंगसाठी गोलंदाजीसाठी आहे तो छोटा भाऊ आणि बॅटिंगसाठी येतो मोठा भाऊ. बघूया मोठा भाऊ फटका मारतो का छोटा भाऊ आऊट करतो. तेजस यांचा फुल रनिंग घेऊन टाकलेला हा बॉल मला वाटतंय एक्स्ट्राच्या खूप बाहेर होता, परंतु बॅटला हलकासा कट मारला आणि चौकीच्या दिशेने पळालेला हा चेंडू आणि पहिला चौका मारलाय तो तुषार याने. सनसणीत चौका मारून संघासाठी धावा वाढवल्यात आणि स्वतःसाठी सुद्धा धाव वाढवले तुषार यांनी. थोडीशी आत्मविश्वास वाढलाय तुषार यांचा. डीजेवाल्यांचे आभार, कॅम्प्युटरवाल्यांचे आभार, वर यूट्यूबवाले बसले त्यांचे सुद्धा आभार. चांगली अशी सेवा आपल्या टीमला देत आहेत. पुढचा चेंडू आणि उंचावर मारलेला फटका, झेल होते का पाहूया आणि पप्पूच्या द्वारे. आणि मला वाटतं मिक्स झेल झाली ती. खूपच 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 जमिनीला टेकलेली झेल होती आणि कठीण अशी झेल, परंतु चांगले क्षेत्ररक्षण केलं आणि थ्रो चांगला फेकला आणि एकच धावावर समाधान मानावा लागला तो ओविया संघाला. चांगली क्षेत्ररक्षण पप्पू यांच्याद्वारे फिल्डरला रोखण्याचं काम पप्पू यानं केले. एक धावावर तेजस यांचा पुढचा चेंडू, सामना करते रवी लाटे. उंचावर मारण्याचा प्रयत्न, छोटासा कट, एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाच्या नादात मिक्स फिल्डिंग मला वाटतंय आणि हा न करता 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 एकच धावेवर समाधान मानावा लागला तो. आणि मला वाटतंय हा न करता करता आपला चांगला विकेट गमवण्याची वेळ आली आणि चांगला विकेट गमवलाय तो रवी लाटे यांच्याद्वारे. एक धाव घेऊन दुसरी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु असफल आणि आपला विकेट पडला. रवी लाटे यांचा पहिला विकेट पडतो. पहिला विकेट ते तुषार आणि निघताच आऊट झाले ते रवी लाटे. बॅट्समन नवीन बॅट्समॅन ते किरण टोके. पाहूया आपल्या संघासाठी किती छक्के चौके मारतात ते. कल्पेश यांचा चेंडू भुईसपाट मारलेला फटका, परंतु एकच धाव. चांगला असं क्षेत्ररक्षण
पण यांच्याद्वारे चांगलं क्षेत्ररक्षण केला आणि एकच धावावर समाधान मानावं लागला तो तुषार यांना. भरपूर संघ अजून खेळायचे आहेत त्यामुळे जरा पटापट आपले चालू ठेवा. तुषार सामना करतील. तुषार तेजस यांचा उलटाच मारलेला एक हलकासा कट उंचावर चेंडू होता परंतु छातीवर टाकलेला हा चेंडू थोडीशी बॅट आडवीकडून एक धाव चोरण्यामध्ये यशस्वी झालाय तो तुषार. षटकातील काही चेंडू कमी षटकातील चेंडू शिल्लक असताना तेजस यांचा पुढचा चेंडू आणि उंचावर मारण्याचा प्रयत्न असफल. निर्धाव असा चेंडू तेजस यांचा आणि ओव्हरची समाप्ती. षटकानंतर समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 21. डीजे आपलं क्षेत्ररक्षण त्वरित पांगून घ्या. वेळ फार कमी आहे आपल्याकडं. अजून बऱ्याच मॅची खेळायच्या आहेत. नंतर मग अंधार पडला तर बॉल आणि काही दिसणार नाही. गणेश कोलेकर आपला संघ पांगून घ्या लगेच. दोन षटकानंतर धावसंख्येमध्ये थोडासा बदल झालेला आहे. धावसंख्या झाली ती 21 झालेली. तिसरं षटक पप्पू घेऊन येत आहेत आणि त्यांचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत ते तेजस. तुषार टोके सज्ज आहेत. चला पंच सामना त्वरित चालू करा. पप्पू यांचा पुढचा चेंडू मारा करतील. स्फोटक फलंदाज आहे तो. त्याच्या बॅटला जर चांगला बॉल लागला तर छक्क्याच्या बाहेर बॉल जातो म्हणून त्याच्यासाठी कडक अशी फिल्डिंग गणेश कोलेकर लावत आहेत. कारण धाव जास्त द्यायच्या नाहीत त्यामुळे जास्त धावा झाल्या तर पुढचा संघ विजय निश्चित होऊ शकतो. या आशेनं या भीतीनं गणेश कोलेकर आपली फिल्डिंग मजबूत करत आहेत. पप्पू यांचा पुढचा चेंडू मारा करतील स्फोटक फलंदाज तुषार आणि भुईखाली मारलेला चेंडू हलकासा कट पण यशस्वी झाले ते धाव घेण्यासाठी. एक धाव चोरले. सूरज शेलवले कुठे असतील त्यांनी व्यासपीठावर या, मंडपात या. पप्पू यांचा पुढचा चेंडू मारा करतील नवीन फलंदाज किरण. पाहूया आपल्या संघासाठी काय फटकाबाजी करतात ते. धावसंख्येमध्ये थोडीशी वाढ. हा हलकासा कट करण्याचा प्रयत्न परंतु असफल आणि पंचांचा व्हाईटचा इशारा. पंच निर्णय घेतील त्याला मान्यता द्या. बोला. व्हाईट पंचांचा व्हाईटचा इशारा आहे. कट आहे का? कट आहे. कट आहे. कट आहे. डॉट बॉल. रन नाही. चांगला असा गोलंदाजी करतो पप्पू शिंदे. हलकासा कट. एक धावेसाठी मारलेला हा कट. दुसरी धाव प्रयत्न करत होतो परंतु फिल्डिंग चांगली विशाल यांच्याद्वारे. मला वाटतंय एक पण छक्का अजून परत तुषारच्या बॅटीतून निघाला नाही आणि चांगला लॉंगअपला मारलेला फटका. एक धाव पूर्ण केलेली. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात तुषार मला वाटतंय गलिच्छ असा क्षेत्ररक्षण मिस फिल्डिंग आणि 2 धावा पूर्ण करण्यात यश.
तुषार यांची एक बाजूने लढत आहे एकटा तुषार, कारण धावा पाहिजे तशा जमा झालेल्या नाहीत. उंचावर मारलेला फटका कॅच होते का पाहूया. आणि मला वाटतं ड्रॉप झालेली आणि 2 धावा पूर्ण करण्याचा यश तुषार यांना मिळाला. 1-2 धाव जमा करून करून आपल्या संघाची धाव संख्या उंचावर नेण्याचा प्रयत्न तुषारांचा प्रयत्न. पाहूया किती धावा लास्ट परत करतात ते. थोडीशी थकवट जाणवते तुषार यांना. एका बाजूनं किल्ला लढवत आहे ते तुषार, दुसऱ्या बाजूने बॉलिंग करत आहेत आणि अतिशय आणि मला वाटतंय स्वयंसेवक जरा पाणी घेऊन जा. आणि निर्धाव असा चेंडू टाकला. लाचचा षटक मला वाटतंय राहिलेला आहे आणि 2 षटकानंतर 3 षटकानंतर धावसंख्या होती ती 27. खूपच कमी धावसंख्या या संघाची झालेली, कारण जास्त धावसंख्येची गरज होती, कारण हा सुद्धा बलाढ्य संघ आहे. फिल्डिंगला आहे तो संघ बलाढ्य आहे. 40-50 रनांचा टार्गेट ते करू शकतात असे अनुभवी फलंदाज त्या संघामध्ये आहेत. कालची मॅच मिस केली होती ती उद्योजक गणेश कोलेकर काही वैयक्तिक कारणासाठी बाहेर गेले होते आणि त्यांना फोन गेला की संघ 2 हारले आहेत आणि त्यांचा मेसेज केल्यानंतर त्वरित सकाळी पहाटे ते मैदानात हजर झाले. आपल्या संघाची स्थिती मजबूत करण्यासाठी, संघाला सपोर्ट बळ देण्यासाठी ते पहाटे घरी आले आणि सकाळी मैदानात सज्ज झाले. पाहूया गोलंदाजीसाठी छोटा धमाका आलाय तो स्वप्नील कोलेकर आलेत. बॅट्समन आहेत ते किरण टोके. या संघा तुषारला फटकेबाजीची गरज आहे, कारण संघाची धावसंख्या खूप कमी आहे आणि पुढचा संघ खूप बलाढ्य आहे. तो 50 रन कसे पण करू शकतो. स्वप्नील यांचा पुढचा चेंडू सामना करतील किरण आणि अतिशय सुंदर गोलंदाज आणि मला वाटतंय विकेट. हा रनआउट. तुषार मला वाटतंय रनआउट झालेले दिसतात. पहिला विकेट मिळाला तो. मला वाटतंय किरण टोके आऊट, रनआउट. आणि चांगला खेळ खेळत असताना रनआउटच्या कशासाठी रेणू पाहिजे आऊटसाठी. घेतो 2 मिनिटं. तुम्ही फिल्डिंग पागून घ्या. फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग कशाला जमा कशाला होता. हो 2 मिनिट तुम्ही फिल्डिंग लावून घ्या. घोळका करू नका लगेच. नवीन बॅट्समन आलाय तुषार. स्ट्राईकला आहेत आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते संकेत बांगर. चांगला गोलंदाज पहिल्याच गोलंदाजीमध्ये उतरलेला हा स्वप्नील आणि उंचावर मारलेला स्फोटक. मला वाटतंय तुषार यांच्या बॅटेतून निघालेला खणखणीत पहिला छक्का. डीजे
धन्यवाद डीजे. आपण प्रतीक्षामध्ये होतो का तुषारच्या बॅटमधून चौका किंवा छक्का कधी निघतोय, आणि बोलल्याप्रमाणे तुषारने दुसऱ्याच बॉलावर छक्का मारला आणि स्वतःचं मन मोठं केलं आणि गोलंदाजाला अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न तुषार याने केला आहे. लाच्छा ओव्हरीमधला दुसरा बॉल आणि दुसऱ्या बॉलवर छक्का मारला तुषार याने. थोडंसं गोलंदाजीवर दडपण, परंतु चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते स्वप्नील कोळेकर यांच्याद्वारे. पाहूया आखूड टप्प्याचा मारा घेऊन आले आहेत ते स्वप्नील कोळेकर. फिल्डिंगमध्ये थोडासा बदल, योगेश बांगर फिल्डिंगला सज्ज. स्वप्नील यांचा पुढचा चेंडू, हलक्या चेंडू मारा केलाय, मला वाटतं खूपच उंचावर चेंडू गेलाय. झेल होते का पाहूया, आणि झेल सुटलेली आहे दोघांच्या मध्ये, हा ना, आणि त्यामध्ये मला वाटतंय 3 धावा पूर्ण, 2 धावा पूर्ण केल्या तुषार याने. आणि अतिशय मिस फिल्डिंग, कॅच घेण्याच्या नांदामध्ये राहुल कोलेकर थोडेसे पाय डचकला आणि पडले, संघासाठी थोडेसे जमिनीवर पडले. पाहूया स्वप्नील यांचा पुढचा चेंडू, सामना करतील तुषार, आणि पुन्हा एकदा उंचावर मारलेला टोळा, पाहूया कॅच होते का खाली, आणि कॅच सुटलेली आहे. 2 धावा पूर्ण केलेले आहेत. पूर्ण मिस फिल्डिंग झालेली आहे ती तेजस टोके यांच्याकडून. उंच गेलेली कॅच, परंतु 2 धावा घेण्यात यशस्वी ठरले ते तुषार. 1-2 धावा, छक्का असं मारून आपल्या संघाची धावसंख्या वाढवत आहे ते तुषार. आणि संकेत बांगर, स्वप्नील शिंदे यांचा पुढचा चेंडू, सामना करतील तुषार. खूपच बॅटीच्या पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न करीत आहे तुषार, आणि मला वाटतंय हा पूर्णपणे निर्धाव चेंडू. चांगला गोलंदाजी, चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहे स्वप्नील यांच्याद्वारे. षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत आणि मला वाटतं शेवटचं षटक आहे हे. संघा कॅप्टननं असा निवडला गोलंदाज का त्याच्या भरोशावर वरत मारण्याचा प्रयत्न, मला वाटतं पार सीमेरेषेच्या बाहेर, आणि पंचांचा निर्णय षटकार, आणि या षटकाराच्या साहाय्यानं धावसंख्येमध्ये भर पडते आणि धावसंख्या होते ती 43. 44 धावावर विजयी. विजयासाठी 44 धावांची गरज. धावा कमी झाल्या म्हणून तुषार यानं थोडासा आक्रमक पवित्र घेऊन बॅटमधून छक्का चौका मारण्याचा प्रयत्न केला आणि 43 धावावर आपला धावसंख्या नेऊन ठेवली आणि विजयासाठी 44 धावांचा लक्ष ठेवला आहे. पाहूया चला. SK संघाने आपले क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. अवी संघाचे 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. खेळवायचे अजून, आणि आज आजचा दिवस आहे त्यामुळे जरा सहकार्य करा सगळे आणि आपला खेळ चालू ठेवा. पटापट जरा घ्या. पुढचे संघ मग आपल्याला अंधारामध्ये खेळायला अडचण येणार आहे, त्यामुळे जरा घाई करा. 2 पंच तयार आहेत, 2 फिल्डर फलंदाज. चला SK संघाची फिल्डर सज्ज मैदानामध्ये. 2 स्फोटक फलंदाज ओवी संघाचे तयार. पप्पू शिंदे हिटमॅन, ज्यांना हिटमॅन ओळखलं जातं ते पप्पू शिंदे. कालच्या मॅचमध्ये
12 छक्का मारणारा एकमेव खेळाडू म्हणजे पप्पू शिंदे. चांगली अशी बॅट घुमवतात आणि मारलेला फटका हा छक्का निश्चित असतो. ही गॅरंटी घेऊन मैदानात उतरतात ते. पाहूया त्यांना साथ देण्यासाठी नॉन स्ट्राईकला उतरले ते दौलत टोके. पाहूया विजयासाठी 44 धावांची गरज आहे. किती धावा जमवतात ते दोन्ही फलंदाज. आणि आपल्या संघासाठी फलंदाजाला रोखून धरण्याचं काम पहिले गोलंदाजी घेऊन आले ते तुषार. पाहूया संघासाठी आणि स्वतःसाठी किती विकेट घेतात, किती रन वाचवतात. पहिला चेंडू सामना करतील हिटमॅन पप्पू शिंदे. तुषार यांचा पहिला चेंडू आणि उंचावर मारण्याचा प्रयत्न परंतु असफल आणि भुईसपाट मारलेला फटका. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात परंतु सीमापार चेंडू आणि खणखणीत असा चौकार मारलेला आहे तो पप्पू शिंदे यांच्या बॅटीतून निघालेला खणखणीत चौका. डीजे डीजे आक्रमक अशी फलंदाजी कालपासून पाहत आहोत आपण. पप्पू यांच्या बॅटीतून चौका छक्का अतिशय टेक्निकमध्ये खेळत आहेत ते पप्पू शिंदे. आणि गोलंदाजीचा भार घेऊन तुषार टोके मैदानात सज्ज. पाहूया पुढचा बॉल उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि मधल्या गॅपमध्ये मारलेला फटका. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावच्या प्रयत्नात असफल आणि मला वाटतंय बाउंड्रीच्या दिशेने खणखणीत चौका. डीजे धावांचं लक्ष घेऊन उतरले ते पप्पू शिंदे दौलत टोके. मला वाटतंय दोघेच जण विजय साजरा करतात का काय ते पाहूया. थोड्याच वेळात आपल्याला कळणार आहे. पप्पू शिंदे यांच्या छक्क्याची वाट सगळे प्रेक्षक पाहत आहेत. आणि तुषार यांना थोडेसे हाताचा बदल करून आखूड टप्पा टाकून फलंदाजाला चकवा देण्याचा काम करत आहे. पाहूया तुषार यांचा तिसरा चेंडू आणि सामना करतील पप्पू शिंदे. वेळ वाया घालू नका. घ्या अंपर. चला तुषार घ्या पटापट घ्या. चला पुढचा चेंडू तुषार. बॅटमॅन तयार. फिल्डरांची पाहणी करताना पप्पू आणि मला वाटतंय खणखणून मारलाय आणि फिल्डर न उपस्थित तिथे. आणि चौकारच्या दिशेनं 3 चेंडूवर 3 चौकार खेचून मारले ते पप्पू शिंदे याने. आणि मला वाटतंय तुषार यांची जराशी खराब थोडीशी गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन करण्याची गरज पप्पू यांना. पुढचा चेंडू आणि उंचावर मारण्याचा प्रयत्न परंतु असफल. आणि मला वाटतंय हा निर्धाव चेंडू. पंचांचा निर्णय अंतिम राहील. धावपळ करू नका. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आणि मला वाटतं पंचानं व्हाईट चेंडू दिला. कशासाठी रिन्यू पाहिजे? कट. हे बघा कटसाठी काही रिन्यू दिसणार नाही. तुम्ही पंच जे निर्णय देतील ते मान्य करा. चला बाजूला हटा. पंच व्हाईट आहे का हा चेंडू? पंच व्हाईट आहे का? व्हाईटसाठी आहे. व्हाईट आहे चेंडू. हां चला पुढचा चेंडू टाकण्यासाठी तुषार सज्ज. अतिशय मागळं षटक. थोडंसं बॉलिंगमध्ये परिवर्तन करण्याची गरज आहे. आणि पप्पू हिटमॅन कसाही बॉल येऊ द्या मी मारायला तयार. छक्का चौका. तुषार यांचा पुढचा चेंडू. सामना करतील पप्पू. आणि मला वाटतंय एस्टाच्या बाहेर चेंडू पडला नाही. चला रेणू नाही. व्हाईट नाही चेंडू. व्हाईट नाही. सरळ चेंडू आहे. खेळ चालू ठेवा. चला पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. अपील अजिबात करायची नाही. अंपरशी बोला आणि निर्णय घेऊन टाका. पुढचा चेंडू. हा बॉल पकड. पुढचा चेंडू तुषार यांचा. सामना करतील. आणि हा मला वाटतंय खूपच एस्टाच्या बाहेर. आणि नो बॉल फ्री हिट. भरकटलेली दिशा तुषार यांच्याकडे.
मला वाटतं आत्मविश्वास गमावलेले तुषार आपल्या थोडासा थकाव जाणवतो, कारण धावासुद्धा खूप केले. त्याही 1-2 धावा चौकार मारून थोडासा आत्मविश्वास वाढला होता, परंतु पप्पू शिंदे यानं त्याचा आत्मविश्वास तोडला आणि छक्का चौकेच्या सहाय्यानं आणि खूपच फुल चेंडू आणि मला वाटतंय नो बॉल हिट होता आणि त्याच्यावर छक्का मारला, चौका मारला, अतिरिक्त धावा वाढल्या आणि मला वाटतंय हा चौकाराच्या दिशेनं पळालेला चेंडू धावसंख्येमध्ये भार होते, धावसंख्या वाढते. धावसंख्या एकच पहिला षटक पूर्ण झालेला नाही, अजून षटकातले काही चेंडू बाकी असताना धावसंख्या भरपूर झालेली दिसते. 18 धावा एका पप्पू शिंदेने 18 धावा कालचा रेकॉर्ड आहे. 71 धावा एकट्या पप्पू शिंदेने केल्या होत्या. तुषार यांचा पुढचा चेंडू आणि मला वाटतं 1 धाव पूर्ण केले दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात, परंतु असफल. चांगली अशी रनिंग दोघांच्या मध्ये दौलत टोके आणि पप्पू शिंदे. एकट्या पप्पूने 19 धावा संघासाठी आणि वैयक्तिक स्वतःसाठी केलेत. चांगली अशी फटकेबाजी करत आहे तो पप्पू. एक षटक संपलेलं आहे आणि दुसरं षटक चालू होते. गोंधळ घालू नका, चला पांगवा, फिल्डिंग पांगवा. चला षटक संपलेलं आहे, पहिलं षटक संपलेलं आहे. 19 धावा झाले. एकट्या पप्पूनी अख्खा भार खांद्यावर घेतलाय संघाचा आणि मी एकटा विजय खेचून आणतो पहा, असे त्याची भूमिका. कालची मॅच पाहिली, 12 षटकार, काही चौके, एकूण त्याची एकट्याची वैयक्तिक धावसंख्या झाली होती 71. पुढचा चेंडू आणि बॉलिंगसाठी सज्ज झाले ते मला वाटतं रवी लाटे. थोडीशी जखमी झालेत, पायामध्ये थोडेसे फ्रॅक्चर झालेत ते रवी लाटे, तरीसुद्धा संघाचा साठी घेऊन आले ते रवी लाटे. संघाची जबाबदारी आहे त्यांच्यावर, संघासाठी खेळतात, वैयक्तिक स्वतःसाठी न खेळता संघ विजय कसा होईल, संघासाठी चांगली कामगिरी कशी होईल या हेतून फ्रॅक्चर असून सुद्धा ते बॉलिंगसाठी उतरलेत. पप्पू शिंदे सामना करतील आणि मला वाटतंय हलकासा कट, 1 धाव न घेण्याचा निर्णय पप्पू यांचा. मारील तर छक्का, मारील तर चौका, नाहीतर 1 धाव घेणार नाही असा निर्धार करून उतरले ते पप्पू शिंदे. पण कधी कधी मागात पडते, 1 धाव न घेतलेली चुकी संघासाठी धोकेदायक ठरते. रवी लाटे यांचा पुढचा चेंडू पप्पू शिंदे यांना आणि मला वाटतंय हा अतिशय स्टंपच्या बाहेर, एक्स्ट्राच्या खूपच चेंडू बाहेर आणि पंचांचा व्हाईटचा इशारा आणि धावसंख्येमध्ये थोडासा बदल. 1 धावेने धावसंख्येत भर. रवी लाटे यांचा पुढचा चेंडू पप्पू शिंदे यांना उंचावर मारलेला फटका, 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावपर्यंत आणि सुंदर अशी झेल टपली ती केतन भूषण शेलवले. चांगली कॅच, उंचावर गेलेली कॅच आणि पहिला गडी बाद होतो पप्पू यांच्याद्वारे. हिटमॅन त्याच्या खांद्यावर सगळी धुरं असताना कॅच देऊन आऊट झालाय तो. त्याची जागा घेऊन भरून काढण्यासाठी युवा फलंदाज गणेश कोळेकर डीजे. चला बॅटमन गणेश कोलेकर. एक षटकानंतर धावसंख्या झाली ती 20. खूप मोजक्या धावांची गरज विजयासाठी आणि विजय खेचून आणण्यासाठी उतरले ते आक्रमक फलंदाज गणेश कोलेकर. आणि चांगला फटका मारण्याच्या नादामध्ये मला वाटतंय मिक्स केला बॉल गणेश कोलेकर यांनी. विजयासाठी 44 धावांची गरज होती आणि चांगली धावपट्टी सुरू असताना विकेट पडला तो पप्पू शिंदे यांचा. रवी लाटे यांचा पुढचा चेंडू, चांगले गोलंदाज, अतिशय सुंदर 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 गोलंदाजी करतात रवी लाटे. पायामध्ये थोडीशी फ्रॅक्चर असून सुद्धा संघाची जबाबदारी घेऊन संघासाठी
खेळाची भूमिका घेऊन रवी लाटे मैदानात सज्ज झालेले आहेत. चांगली अशी गोलंदाजी करत आहेत रवी लाटे. अनुभवी फलंदाज आहेत, परंतु बॅट आणि बॉलचा बिलकुल संबंध नाही. आणि बघता बघता दुसरं षटक संपलं आणि थोडेसे नाराज झाले ते गणेश कोळेकर, कारण एकतरी चौका मारण्यासाठी ते आले होते, परंतु निर्धाव रवी लाटे यांचे चेंडू. चांगली उत्कृष्ट अशी गोलंदाजी रवी लाटे यांच्याद्वारे. चांगला स्कोर पप्पू लाटे यांनी केला होता. 24 धावा झाला. आणि मला वाटतंय शतरक्षण लावून घ्या, स्कोर सांगतो. पहिला विकेट पडला आणि त्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी गणेश कोळेकर आले आणि दुसरा षटक सुद्धा संपला आणि दुसऱ्या षटकानंतर धावसंख्या झाली ती 20. 1 बाद 20 अशी धावसंख्या झालेली आहे आणि 24 धावांची गरज आहे विजयासाठी. गणेश कोळेकर 24 धावांची गरज आहे. स्ट्राईकला दौलत टोके आहेत, नॉन स्ट्राईकला गणेश कोळेकर आहेत आणि गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी आले ते संकेत बांगर आलेले आहेत. पाहूया गोलंदाजीचा चमत्कार आणि बॅट्समनचा चमत्कार. काय संघासाठी कोण किती धावा जमवतो, कोण किती विकेट घेतो हे पाहण्यासाठी सगळे प्रेक्षक उत्सुक. चला आपला फिल्डिंग पागून घ्या ना, तुम्ही गोळा नका होऊ लगेच. जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. कुठे मिळेल मारलं ना वाईट. चला संकेत बांगर स्ट्राईकला आहेत ते दौलत टोके. विजयासाठी काही धावांची आवश्यकता आहे आणि फलंदाजीसाठी गणेश कोळेकर आणि दौलत टोके अनुभवी फलंदाज मैदानात सज्ज आहेत. संघाचा भार घेऊन उतरले ते मैदानामध्ये आणि गोलंदाजीसाठी संघाची जबाबदारी ज्यांच्यावर टाकली ते संकेत बांगर. अतिशय आखूड टप्प्याचा मारा करतात ते संकेत बांगर. पहिला बॉल आणि हाफ टप्पा मारला, 1 धाव पूर्ण केली आणि उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण भूषण शेलवले यांच्याद्वारे. चांगलं क्षेत्ररक्षण. 1-1 रन घेऊन विजयाच्या दिशेने वाटचाल करतात ते SK संघ. ओवी संघाचे संकेत बांगर पुढचा चेंडू घेऊन येतात ते गणेश कोळेकर यांना. पाहूया आपल्या बॅटीतून मारण्याचा प्रयत्न, खूप उंचावर मारलेला फटका. मला वाटतंय छक्क्याच्या बाहेर. डबल छक्का मारला गणेश कोळेकर. चांगला फटका, अतिशय उत्तम. संघासाठी 6 धावा आणि स्वतःच्या वैयक्तिक 6 धावा. अतिशय उत्तम अशी फलंदाजी गणेश कोळेकर यांच्याद्वारे. षटकातले काही चेंडू शिल्लक असताना, संघावर दबाव पडत असताना गणेश कोळेकर यानं पूर्ण भार आपल्या खांद्यावर घेतला आणि बॅट्समन गोलंदाजीवर दबाव आणला तो गणेश कोळेकर यानं. संकेत यांचा पुढचा चेंडू गणेश कोळेकर. 1 छक्का मारला, दुसरा भुईसपाट मारलेला फटका. 1 धाव पूर्ण केले दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात, परंतु चांगला असं क्षेत्ररक्षण भाई यांच्याद्वारे धावण्याचा प्रयत्न. मला वाटतं आउट होण्याचा संभव आणि मला वाटतंय कोण आउट? दौलत टोके आउट झालेले आहेत. दौलत टोके आउट झाले. चला पुढचा फलंदाज. चला जिंकण्यासाठी काही धावांची आवश्यकता आहे. षटक पण बाकी आहेत आणि मला वाटतंय विजय काही दूर नाही, थोड्या अंतरावर विजय आहे. आणि मग त्यांनी मग संघानं तेजस टोके यांना विजयाचा फटका मारण्यासाठी मैदानात पाठवले आहेत. दोन्ही आक्रमक फलंदाज आहेत. गणेश कोळेकर आहेत, तेजस टोके आहेत
आणि मैदानावर आपले गोलंदाज सुद्धा बॅटमनला चकवा देण्यासाठी विकेट घेण्यासाठी सज्ज झालेले आहेत. पाहूया स्लो बॉल करण्याचा प्रयत्न आणि मला वाटतंय एस्ट्राच्या खूपच चेंडू बाहेर. पंचांचा व्हाईटचा इशारा, अतिरेक धाव आणि विजयाची एक एक धाव पुढे पुढे जात आहे. 9 बॉलामध्ये 15 धावांची आवश्यकता. बघूया विजयासाठी काय करतात गणेश कोलेकर. आणि मला वाटतंय एक धाव चोरण्याचा प्रयत्न, लेग बाईटचा स्वरूप आणि बॉन्टीच्या दिशेने धावलेला चेंडू आणि मला वाटतंय चांगली अशी रनिंग गणेश कोलेकर यांच्याद्वारे. 2 धावा पूर्ण, धावसंख्येमध्ये थोडीशी बढत आणि मला वाटतंय गणेश कोलेकर निश्चय करून आलेत का संघासाठी 1-2 धाव चौकार छक्का मारून संघाचा विजय कसा होईल या दृष्टीने या तंत्राने खेळत आहेत ते गणेश कोलेकर. चला पुढचा चेंडू स्वप्नील शिंदे यांचा. स्वप्नील काय नाव त्याचं, संकेत बांगर. संकेत बांगे संज. पूर्ण दबाव गोलंदाजावर, कशा प्रकारे गोलंदाजी करावी ही त्याच्या लक्षात सुद्धा येत नाही. सगळे बॉल टाकतो परंतु बॅटमन मारण्याचा प्रयत्न करतो. 1 धाव 2 धाव मला वाटतं आउट होण्याचा संभव, परंतु हा इकडं बॉल मिळाला असता तर गणेश कोलेकर आउट झाले असते आणि संघावर सुद्धा दबाव आला असता. परंतु चुकीच्या दिशेने बॉल फेकला आणि तो तेजस टोके पोचला आणि धाव सुद्धा पूर्ण केली. धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या होते ती 32 वर जाऊन पोचली आणि काही धावा विजयासाठी बाकी. संकेत बांगर यांचा पुढचा चेंडू, सामना करतील तेजस टोके. उंचावर मारण्याचा प्रयत्न, मला वाटतंय सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाताना दिसतो आणि अतिरिक्त ही चौकारच्या स्वरूपाने धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्येमध्ये पूर्णपणे बदल. आता विजय झुकताना दिसतोय तो ओवी या संघाकडे, कारण आक्रमक फलंदाजी गणेश कोलेकर आणि तेजस टोके करत आहेत. विजयासाठी काही धावांची आवश्यकता आणि मला वाटतंय शेवटचं षटक 6 धावामध्ये 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. खूप आटीतटीचा सामना. 8 धावा काही नाही, परंतु 8 धावांच्यासाठी सुद्धा विकेट पडली तर आपली गेम पलटी होऊ शकते. ही ओवी या संघाने लक्षात घेतली पाहिजे आणि गोलंदाजीसाठी पुन्हा सज्ज होतोय तो मला वाटतंय रवी लाटे. पायामध्ये थोडासा फ्रॅक्चर आहे परंतु जिद्दीने संघासाठी खेळण्याचा प्रयत्न करतोय तो रवी लाटे. चला फिल्डिंग पागून घ्या. चला फिल्डिंग पांगून घ्या. विजयासाठी काही धावांची आवश्यकता असताना बॅट्समन गणेश कोलेकर, तुषार तेजस टोके मैदानामध्ये सज्ज आहेत. विजयाचा फटका मारण्याचा अनुभव गणेश कोलेकर यांना आहे आणि तेवढ्याच जबाबदारीने गोलंदाजीचा भार संघानं ज्यांच्यावर टाकलाय ते रवी लाटे. पायामध्ये थोडेसे फ्रॅक्चर आहेत तरी सुद्धा संघाची जबाबदारी घेऊन ते गोलंदाजीसाठी आले आहेत. पाहूया आपल्या गोलंदाजीचा करिश्मा काय दाखवतात ते. विकेट घेतात का गणेश कोलेकर त्यांना पहिल्याच बॉलावर चौका किंवा छक्का मारतो तोय. थोड्या धावांची गरज आहे विजयासाठी. रवी लाटे सज्ज, गणेश लाटे टोके मला वाटतं निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि प्रयत्न सुद्धा केला होता आणि मला वाटतंय पहिल्या बॉलावर निर्धार चेंडू होता, धाव घेण्याचा प्रयत्न केला परंतु गणेश कोलेकर कमी पडले धावेमध्ये आणि आपला विकेट गमून बसले. डीजे
डीजे खूप अटीतटीची मॅच चालू आहे. गणेश कोलेकर यांची विकेट पडली आणि त्यांची जागा घेण्यासाठी प्रणय टोके त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेत. स्ट्राईकला आहेत ते तेजेश टोके. सामना करतील रवी लाटे. पाहूया रवी लाटे काय करिश्मा दाखवतात. हाफ टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, परंतु एक्स्ट्राच्या खूपच चेंडू बाहेर आणि अतिरिक्त धाव वाईटच्या रूपानं 1 धावेमध्ये वाढ. 5 चेंडूमध्ये 7 धावांची गरज तेजेश यांचा. आणि उंचावर मारलेला चेंडू पाहूया झेल होते का. छक्का आणि उत्कृष्ट अशी झेल, चांगली झेल पकडली ती रमेश शेलवले यांच्याद्वारे. आणि मला वाटतंय संघाची बिकट अवस्था झाली ती ओवी संघाची, कारण एक गडी बाद थोड्या धावा विजयासाठी असताना एक गडी बाद होतो आणि बिकट अवस्था. पुढच्या बॅट्समनवर दबाव आणण्याचा प्रयत्न रवी लाटे करत आहेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी, कॅप्टनचा विश्वास सार्थ करण्यासाठी रवी लाटे मैदानात सज्ज. चांगली गोलंदाजी रवी लाटे यांच्याद्वारे. पायात थोडीशी फ्रॅक्चर जखम झाले, परंतु संघाची जबाबदारी, संघाने टाकलेला विश्वास हा सार्थ करण्यासाठी गोलंदाजी करत आहेत रवी लाटे. आणि पडलेला विकेट त्याची जागा भरून काढण्यासाठी हिटमॅन माधू टोके पाहूया आपल्या संघासाठी विजयाचा फटका मारतात का आउट होतात ते. आणि फुलटॉस चेंडू मला वाटतंय आणि हा चौकार 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 चौकार. मालू टोके यांच्या बॅटीतून निघालेला पहिल्याच चेंडूवर मारलेला खणखणीत चौका. डीजे फक्त 3 धावा विजयासाठी. पाहूया माधू टोके विजयाचा फटका मारतोय की रवी लाटे विकेट घेतोय. आणि मला वाटतंय न समजण्यासारखा बॉल रवी लाटे याने फिरका बॉल टाकला आणि माधू टोकेला समजण्याच्या आत, मारण्याच्या आत चेंडू आदळला तो स्टमावर आणि त्रिफळचित झाला तो. माधू टोके एक चौका मारून दुसरा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि त्रिफळचित झाला. माधू टोके विजयाच्या आशेनं उतरला होता माधू टोके, परंतु नाराज झाला तो. रवी लाटे यानं असा बॉल टाकला आणि माधू टोकेला काही समजलं नाही. बॉल आदळला तो स्टमावर आणि आऊट झाला तो माधू टोके आऊट झाला. आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी युवा क्रिकेटर मैदानात सज्ज झालाय तो उद्योजक राहुल कोलेकर. पाहूया विजयाचा फटका मारतो की रवी लाटे परत याला चकवतो, काय करतो पाहूया. फक्त 2 बॉलामध्ये 3 धावांची गरज आहे. रवी लाटे सज्ज, राहुल कोलेकर सज्ज. पाहूया विजयाचा फटका राहुल कोलेकर मारतो की रवी लाटे आऊट करतो, निर्धाव चेंडू टाकतो. चांगला फटका आणि मला वाटतंय आउट. आणि मला वाटतंय रन आऊट झाला. 1 बॉल डॉट सुद्धा झाला आणि धावसंख्येमध्ये घट झाली त्या साईडला. आणि धावसंख्येमध्ये 1 धाव वाढली व्हाईटच्या रूपात आणि 1 गडी बाद करण्यात आला रवी लाटे यांच्याद्वारे प्रणय टोके यांना. आणि 2 धावा 2 बॉल अशी आटीतटीचा सामना रंगलेला आहे ओवी आणि एसके संघामध्ये. चला पंच निर्णय देतील ते मान्य करा. 2 बॉलामध्ये 2 धावा. स्वप्नील कोलेकर खांद्यावर भार घेऊन आले ते बघा. सांगितलं होतं 1-2 धाव महागात पडू शकते. 1-2 विकेट हलक्यात घेऊ नका, कारण विजय खेळणारा खेळाडू विजयासाठीच खेळतो आणि विजयाचा फटका मारण्यासाठी आलेले स्फोटक फलंदाज आहेत ते
स्वप्नील कोलेकर आणि राहुल कोलेकर. पाहूया रवी लाटे यानं चांगल्यानं चकवा देऊन विकेट घेतले. रवी लाटे यांचा पुढचा चेंडू स्लो डिलिव्हरी, एक फटका मारलाय, एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, परंतु चांगली अशी फलंदाजी पाहायला